म्हणजे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमधील गुरुद्वारामध्ये हल्ला केल्याच्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। हल्ला करणारा जसपाल सिंग ऐधान हा मूळचा पुण्यातील लष्कर परिसरातील सोलापूर बाजार भागात राहत असल्याचं समोर आलंय। पुण्यातला हा मूळचा हल्लेखोर आहे असं कळतंय। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून तो नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये वास्तव्यास होता। सुखबीर सिंग बादल हल्ला प्रकरणातील हा आरोपी पुण्याचा असल्याची माहिती समोर आली आहे। पुण्याच्या लष्कर परिसरातील सोलापूर बाजार भागात तो राहत असल्याचं समोर आलंय। यशपाल सोनकांबळे आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। यशपाल, हा जो आरोपी आहे सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणारा, तो पुण्यातल्या लष्कर परिसरातल्या सोलापूर बाजार भागात राहतो, काय याच्याबद्दल अधिक माहिती मिळाली आहे? विनोद सर, आता मी सध्या पुणे लष्कर भागामध्ये आहे। सोलापूर बाजार येथे हे 2 मजली जे घर आहे हे जसपाल सिंग याचं आहे। जसपाल सिंगचं शिक्षण जे आहे ते LLB झालेलं आहे आणि ते वकिलीचा व्यवसाय देखील करत होते आणि THMT न्यूज नावाचं एक वर्तमानपत्र देखील ते चालवत होते। पत्रकारिता आणि वकिलीच्या माध्यमातून ते समाजातील वेगवेगळ्या लोकांना मदत करत असल्याचं स्थानिक लोक सांगतायत। त्यांची पत्नी आणि मुलगी या ठिकाणी वास्तव्यास होते, परंतु गेल्या 2 ते 3 वर्षांपासून त्यांनी ही संपूर्ण जागा भाड्याने दिलेली आहे। या ठिकाणी एक हिंदू परिवार राहत आहे, त्यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण ते बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। परंतु जसपाल सिंग ऐधन हा BCom LLB झालेला आहे आणि जर्नलिझमचा देखील कोर्स केला आहे। या ठिकाणी अनेक लोकांना ते मदत करत असल्याचं स्थानिक नागरिक सांगतायत। कोविड काळामध्ये देखील त्यांनी अन्नदान केलं होतं। विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं शिक्षण असेल किंवा एकूणच गरजू व्यक्तींना त्या ठिकाणी मदत करण्याची त्यांची भूमिका होती असं स्थानिक लोक सांगतायत। इथल्या गुरुद्वारामध्ये देखील त्यांनी धार्मिक सेवा दिलेली आहे आणि काही वर्षांपूर्वी, जवळपास 3 वर्षांपूर्वी गुरुद्वारा नांदेडचं जे आहे माता देवी गुरुद्वारा, या ठिकाणी ते सेवादार म्हणून सेवेला गेला असल्याचं स्थानिक लोक सांगतात। एकूणच त्यांचं जे या ठिकाणचं जे एकूणच व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांचं जे प्रस्थ सामाजिक कार्य आहे याबद्दल स्थानिक लोक, शेजारचे लोक सांगतात। परंतु आता या ठिकाणी कुणीही राहत नाहीये। त्यांची पत्नी देखील नांदेडला त्यांच्या समवेत आहे, त्यांच्या मुलीचं लग्न झालंय असं देखील इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं। परंतु एकूणच पुणे लष्कर भागातील सोलापूर बाजार या भागामध्ये जसपाल सिंग ऐधन हा वकिलीचा व्यवसाय करत होता, परंतु काही वर्षांपूर्वी नांदेडला गुरुद्वारामध्ये सेवादार म्हणून सेवा देण्यासाठी गेला होता आणि आज त्यांनी सकाळी 10:30च्या सुमारास पंजाबचे जे उपमुख्यमंत्री आहेत सुखबीर सिंग बादल, माजी उपमुख्यमंत्री, त्यांच्यावर त्यांनी किरपाने हल्ला केल्याची घटना समोर आलेली आहे। विनोद सर, धन्यवाद यशपाल दिलेल्या अपडेट्सबद्दल। पुण्याच्या सोलापूर बाजार भागात तो रहिवासी होता आणि जसपाल सिंग ऐधान असं त्याचं नाव आहे। काही वर्षांपासून तो पुण्यातून नांदेडमध्ये स्थलांतरित झाला होता। त्याच्या मुलीचं लग्न झाल्याची माहिती समोर येते। ॲडव्होकेट आहे आणि एक स्थानिक स्तरावर पेपरसुद्धा चालवतो।